वेलकम स्टुडंट. ओरिजिन अँड इव्हॉल्युशन हा जो लेसन आपण स्टडी करतोय, या लेसनमध्ये आपण जो पॉईंट स्टडी करत होता तो होता मॉडर्न सिंथेटिक थिअरी. तर ही जी मॉडर्न सिंथेटिक थिअरी आहे, या थिअरीनुसार इव्हॉल्युशन जे आहे ते मेन 3 रिझन किंवा 3 कन्सेप्टमुळे झालं. त्याच्यामध्ये फर्स्ट कन्सेप्ट आपण स्टडी केली जेनेटिक व्हॅरिएशन. सो चेंज इन जीन और क्रोमोझोम और नंबर ऑफ क्रोमोझोम इज जेनेटिक व्हॅरिएशन. And that genetic variation is caused due to various reasons like genetic or gene mutation, chromosomal aberration, gene flow आणि genetic drift. तर असे वेगवेगळे रिझन्स आहेत ज्याच्यामुळे जीन जो आहे किंवा जेनेटिक व्हॅरिएशन जे आहे ते पाहायला मिळतं. तर हा जो फर्स्ट पॉईंट आपण स्टडी केला याच्यामध्ये जीनमध्ये चेंज होतो आणि जीनमध्ये चेंज झाला तर फिनोटाईप चेंज होऊन नवीन स्पेसिस अराईज होते. तर हे सुद्धा इव्हॉल्युशनसाठी रिस्पॉन्सिबल आहे. सेकंड कन्सेप्ट जी इव्हॉल्युशनसाठी रिस्पॉन्सिबल आहे ती आपण स्टडी केली नॅचरल सिलेक्शन विच इज प्रपोज्ड बाय डार्विन. डार्विनने सांगितलेली नॅचरल सिलेक्शन ही थिअरी आपण स्टडी केली आणि त्या थिअरीमध्ये आपण पाहिलं की नेचरमध्ये जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्याच्यामधले जे फिट असतात, अकॉर्डिंग टू नेचर असतात किंवा ज्यांच्यामध्ये अकॉर्डिंग टू नेचर ॲडॅप्टेशन असतं, असे ऑर्गॅनिझम सर्वाईव्ह होतात. आणि सर्वाईव्ह झालेले जे ऑर्गॅनिझम आहेत ते रिप्रोडक्शन करतात आणि या रिप्रोडक्शनमध्ये प्रत्येक वेळी व्हॅरिएशन होऊन नवीन स्पेसिस जी आहे ती अराईज होते. आणि याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल पाहिलं इंडस्ट्रियल मेलॅनिझम. आणि इंडस्ट्रियल मेलॅनिझममध्ये आपण बिस्टॉन बेटुलॅरिया आणि बिस्टॉन कार्बोनॅरिया. तर याच्यामध्ये इव्हॉल्युशन कसं झालं किंवा इंडस्ट्रियलायझेशनमुळे तिथं असणाऱ्या मॉथच्या पॉप्युलेशनमध्ये कसा चेंज झाला हे आपण स्टडी केलं. ते होतं नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शननंतर लास्ट पॉईंट आपण सुरू केलेला आहे आयसोलेशन. ही लास्ट कन्सेप्ट आहे मॉडर्न सिंथेटिक थिअरीची. सो आयसोलेशन या पॉईंटमध्ये आपण आत्तापर्यंत पाहिलेलं आहे आयसोलेशन म्हणजे काय आणि आयसोलेटिंग मेकॅनिझम म्हणजे काय. सो आयसोलेशन म्हणजे काय तर सेपरेशन ऑफ पॉप्युलेशन ऑफ सेम स्पेसिस in different group, okay, in which they cannot interbreed with each other. So original population जे एकाच स्पेसिसचं आहे ते वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिवाइड होणं आणि डिवाइड झालेले जे ग्रुप आहेत ते ग्रुप फर्दर इंटरब्रीडिंग करू शकत नाहीत असं होणं याला म्हटलं जातं याला म्हटलं जातं आयसोलेशन. नेक्स्ट आपण बघितला आयसोलेटिंग मेकॅनिझम. सो देर आर सम बॅरियर. काही बॅरियर आहेत ज्या बॅरियरमुळे ओरिजिनल पॉप्युलेशन सेपरेट ग्रुपमध्ये डिवाइड होतं आणि त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होत नाही. तर हे जे बॅरियर आहेत या बॅरियरनाच आयसोलेटिंग मेकॅनिझम असं म्हटलं जातं. सो नेचरमध्ये वेगवेगळे आयसोलेटिंग मेकॅनिझम आहेत ज्यांच्यामुळे डायव्हर्सिफिकेशन आणि स्पेसिएशन होतं आहे. तर यापैकी आपण 2 आयसोलेटिंग मेकॅनिझम स्टडी करतो आहे. त्यातलं फर्स्ट जे आहे ते जिओग्राफिकल आयसोलेशन कंप्लीट झालेलं आहे आणि सेकंड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन आपण स्टार्ट करणार आहे. सो जिओग्राफिकल आयसोलेशनमध्ये तुम्ही काय स्टडी केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फिजिकल आयसोलेशन आणि जिओग्राफीमुळे ओरिजिनल पॉप्युलेशन जे आहे ते वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिवाइड होतं. मग याच्यामध्ये माउंटन, रिव्हर, ग्लॅशियर ह्या सगळ्यांचा समावेश येतो आणि याच्यामुळे ओरिजिनल पॉप्युलेशन जेव्हा डिफरंट याच्यामध्ये डिवाइड होतं तेव्हा डिवाइड झालेलं जे पॉप्युलेशन आहे ते वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटल कंडिशनला एक्सपोज होतं आणि त्यानुसार त्यांच्यामध्ये चेंजेस होऊन नवीन स्पेसिस जे आहेत ते अराईज होतात ज्यांच्यामध्ये पुन्हा इंटरब्रीडिंग होऊ शकत नाही. आणि याचं आपण एक्झाम्पल पाहिलं डार्विन्स फिंचेस. ओके, तर तो पॉईंट आपला कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट आहे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. हा लास्ट पॉईंट आहे. तर या रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन म्हणजे काय आणि कसं रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन होतं हे आपण पाहणार आहोत. व्हॉट इज रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन? सी ड्यू टू जेनेटिक चेंज in gene pool or structure of genital organ.
सो बघा, जेनेटिक मटेरियल जे आहे ते मटेरियल किंवा जीन पूल किंवा स्ट्रक्चर ऑफ जेनायटल ऑर्गन याच्यामध्ये जो चेंज असतो, या चेंजमुळे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल 2 ग्रुप आहेत, रिलेटेड आहेत, मात्र हे जे 2 ग्रुप आहेत ह्या ग्रुपमध्ये एकतर जेनेटिक मटेरियल वेगवेगळं आहे किंवा त्यांचा जीन पूल वेगवेगळा आहे किंवा जेनायटल ऑर्गनचं स्ट्रक्चर वेगवेगळं आहे. अशा वेगवेगळ्या रिझनमुळे आयसोलेशन होतं आणि यालाच आपण रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन असं म्हणतो. सो रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन इट ऑकर्स ड्यू टू चेंज इन जेनेटिक मटेरियल. सी, ड्यू टू चेंज in genetic material or change in gene pool or change in structure of genital organ. याच्यामध्ये चेंज झाल्यामुळे जे आयसोलेशन होतं, या आयसोलेशनला आपण रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन असं म्हणतो. सो पुन्हा एकदा सांगते, जिओग्राफिकल आयसोलेशन कशामुळे झालं, तर जिओग्राफिकल बॅरियरमुळे, माउंटन, रिव्हर यासारख्या बॅरियरमुळे झालं. तर रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन कशामुळे होतं, तर ड्यू टू चेंज इन जेनेटिक मटेरियल और चेंज इन जीन पूल और स्ट्रक्चर ऑफ जेनायटल ऑर्गन. जीन पूल वेगवेगळा असल्यामुळे किंवा जेनायटल ऑर्गनचं स्ट्रक्चर वेगवेगळं असल्यामुळे किंवा जेनेटिक मटेरियल वेगवेगळं असल्यामुळे पॉप्युलेशन जे आहे ते सेपरेट होतं किंवा आयसोलेट होतं. यालाच आपण रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन असं म्हणतो. नेक्स्ट, ड्यू टू दिस रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन इट प्रिव्हेंट इंटरब्रीडिंग. जे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन आहे याच्यामुळे इंटरब्रीडिंग जे आहे ते प्रिव्हेंट केलं जातं. सो रिप्रोडक्टिव्हली आयसोलेट झालेले जे पॉप्युलेशन असतात ते एकमेकांबरोबर इंटरब्रीडिंग करू शकत नाहीत. मग हे जे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन आहे याचे वेगवेगळे टाईप्स आहेत. सो नेक्स्ट इज टाईप्स ऑफ आयसोलेटिंग मेकॅनिझम. टाईप्स ऑफ आयसोलेटिंग मेकॅनिझम म्हणजेच बॅरियर कोणते आहेत रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशनचे हे आपण पाहणार आहोत. आयसोलेटिंग मेकॅनिझम म्हणजेच आयसोलेटिंग बॅरियर. तर कोणकोणते बॅरियर आहेत ज्याच्यामुळे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन होतं हे आपण पाहणार आहोत. ओके, सो याच्यामध्ये 2 टाईपचे बॅरियर आहेत. त्यात फर्स्ट जो बॅरियर आहे त्याला म्हटलं जातं ए, दॅट इज प्रीमेटिंग और प्री झायगोटिक बॅरियर. ओके, सो प्रीमेटिंग और प्री झायगोटिक बॅरियर काय आहे, तर प्रीमेटिंग किंवा प्री झायगोटिक बॅरियरमध्ये इट इज आयसोलेटिंग मेकॅनिझम which prevent fertilization. बघा, प्रीमेटिंग किंवा प्री झायगोटिक बॅरियर जो आहे तर हा बॅरियर कधी असेल तर मेटिंग होण्याआधी, म्हणजे एग आणि स्पर्म किंवा मेल आणि फिमेल गॅमेट यांचं फ्युजन होण्याआधी किंवा झायगोट तयार होण्याआधी जे आहे त्याला म्हटलं जातं प्रीमेटिंग बॅरियर. मग आता प्रीमेटिंग बॅरियरमध्ये काय होतं तर आयसोलेटिंग मेकॅनिझम विच प्रिव्हेंट फर्टिलायझेशन. हा असा बॅरियर आहे ज्या बॅरियरमुळे फर्टिलायझेशन होत नाही, मेल आणि फिमेल गॅमेट एकमेकांबरोबर फ्यूज होत नाहीत. याला म्हटलं जातं प्रीमेटिंग और प्री झायगोटिक बॅरियर. सो मुलांनो, इथपर्यंत व्यवस्थित कळलं आहे का? बघा, आपण काय स्टडी करतोय, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशनमध्ये काय असतं तर हे आयसोलेशन कशामुळे होतं, ड्यू टू चेंज इन जेनेटिक मटेरियल और चेंज इन जीन पूल और चेंज इन स्ट्रक्चर ऑफ जेनायटल ऑर्गन. यामुळे जे होतं त्याला म्हटलं जातं रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. रिप्रोडक्टिव्हली आयसोलेटेड जे पॉप्युलेशन असतात यांच्यामध्ये ब्रीडिंग होऊ शकत नाही. मग याचे वेगवेगळे टाईप आहेत किंवा आयसोलेटिंग मेकॅनिझम वेगवेगळे आहेत. तर मेन 2 टाईप स्टडी करणार आहोत. त्यातला फर्स्ट आहे प्रीमेटिंग और प्री झायगोटिक आयसोलेशन आणि दुसरं जे आहे ते पोस्ट झायगोटिक आयसोलेशन. सो प्रीमेटिंग कळलं का? बघा, मेटिंग किंवा एग आणि स्पर्म किंवा मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट जेव्हा हे 2 गॅमेट फ्यूज होतात त्या प्रोसेसला फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं.
आणि या प्रोसेसमध्ये झायगोट तयार होतो. म्हणजे समजा हा फिमेल गॅमेट असेल, हा मेल गॅमेट, जेव्हा हे दोन गॅमेट फ्यूज होतात आणि झायगोट तयार होतो तेव्हा या प्रोसेसला फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. तर हे फर्टिलायझेशन होण्याआधी, झायगोट तयार होण्याआधीचा जो बॅरियर आहे याला म्हटलं जातं प्री मेटिंग किंवा प्री झायगोटिक बॅरियर. मग आता बघा, दोन पॉप्युलेशन आहेत. ह्या दोन पॉप्युलेशनमध्ये गॅमेटचं फर्टिलायझेशन होण्याआधी काय काय अडथळे आहेत की कशामुळे गॅमेटचं फर्टिलायझेशन प्रिव्हेंट केलं जातं ते आपण पाहणार आहोत. तर याच्यामध्ये फर्स्ट जो आहे तो आहे हॅबिटॅट आयसोलेशन. सो हॅबिटॅट आयसोलेशन काय बघा, these organisms live in same geographical region but in different habitat. So that potential mate cannot meet. बघा, हॅबिटॅट आयसोलेशन नीट समजून घ्या किंवा याचं एक्झाम्पल नीट लक्षात ठेवा तर ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात राहील. सो इन हॅबिटॅट आयसोलेशन ऑर्गॅनिझम लिव्ह इन सेम जिओग्राफिकल रिजन. जो ऑर्गॅनिझम आहे तो सेम जिओग्राफिकल रिजनमध्ये पाहायला मिळतो, मात्र डिफरंट हॅबिटॅटमध्ये. एकाच जिओग्राफिकल रिजनमध्ये मात्र वेगवेगळ्या हॅबिटॅटमध्ये पाहायला मिळतो. की अशामुळे वेगवेगळ्या हॅबिटॅटमध्ये असल्यामुळे पोटेन्शियल मेट म्हणजे जर ते एकाच ठिकाणी असते तर कदाचित त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होऊ शकलं असतं, मात्र ते वेगवेगळ्या हॅबिटॅटमध्ये राहत आहेत त्यामुळे त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होऊ शकत नाही. सो हे जे आहे याला म्हटलं जातं हॅबिटॅट आयसोलेशन. तर याच्यामध्ये एक एक्झाम्पल तुम्हाला सांगते म्हणजे लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल लायन अँड टायगर. तर दोन्ही ॲनिमल जे आहेत ते आपल्याला इंडियामध्ये पाहायला मिळतात. सो सेम जिओग्राफिकल रिजनमध्ये आहेत, इंडियामध्ये आहेत हे. मात्र याच्यापैकी जो लायन आहे हा ग्रासलँड या हॅबिटॅटमध्ये राहतो किंवा ग्रासलँडमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर टायगर जो आहे तो आपल्याला फॉरेस्टमध्ये पाहायला मिळतो. सो एकाच जिओग्राफिकल रिजनमध्ये आहेत मात्र हॅबिटॅट वेगवेगळे आहेत. आणि यामुळे लायन आणि टायगर जो अदरवाईज रिप्रोडक्शन करू शकले असते त्यांच्यामध्ये मेटिंग होत नाही किंवा ते एकमेकांशी इंटरब्रीडिंग करू शकत नाहीत. सो दिस इज हॅबिटॅट आयसोलेशन. तर बघा, हा कशाचा टाईप आहे, प्री मेटिंग और प्री झायगोटिक बॅरियर. झायगोट कधी तयार होईल, जेव्हा दोन मेल आणि फिमेलमध्ये जेव्हा सेक्शुअल इंटरकोर्स होईल, फिमेल मेल गॅमेट एकत्र येतील, फ्यूज होतील, तेव्हा झायगोट तयार होईल. तर आता इथं झायगोट तयार होण्याआधीच आयसोलेशन झालं. कशामुळे, हॅबिटॅटमुळे. तर ऑर्गॅनिझम जे ॲक्च्युली रिप्रोडक्शन एकमेकांशी करू शकतात, मात्र ते जरी एकाच जिओग्राफिकल एरियामध्ये असले, जरी त्यांच्यामध्ये पोटेन्शियल असलं एकमेकांशी रिप्रोडक्शन करण्याचं, तरीही ते मेटिंग करू शकत नाहीत कारण त्यांचं हॅबिटॅट कसं आहे, वेगवेगळं आहे. आणि लक्षात यावं यासाठी एक एक्झाम्पल सांगितलं, लायन टायगर. तर आता लायन जे आहेत ते ग्रासलँडवरती पाहायला मिळतात आणि टायगर जे आहेत ते फॉरेस्टमध्ये. सो एकाच जिओग्राफिकल रिजनमध्ये आहेत मात्र हॅबिटॅट वेगवेगळं आहे. त्यामुळे हे दोन पोटेन्शियल मेट एकमेकांशी रिप्रोडक्शन करू शकत नाहीत. याशिवाय तुम्ही फ्लाईजचं सुद्धा एक्झाम्पल सांगू शकता. काही फ्लाईजच्या स्पेसीज आहेत की त्याच्यामध्ये काही फ्लाईज जे आहेत ते आपल्याला सॉईलमध्ये पाहायला मिळतात, तर काही जे आहेत त्या वॉटरच्या सरफेसवरती राहणाऱ्या असतात. सो वेगवेगळा हॅबिटॅट आहे, एक सॉईलमध्ये एक वॉटर सरफेसवरती. त्यामुळे जरी यांच्यामध्ये एकमेकांशी रिप्रोडक्शन करण्याची ॲबिलिटी असली तरी ते करणार नाहीत हॅबिटॅट आयसोलेशनमुळे. सो दिस इज हॅबिटॅट आयसोलेशन.
Next is after habitat isolation, second type is seasonal isolation. Now, what is seasonal isolation? See, members of population living in same geographic region but sexually mature at different year or different season of year. बघा, सीझनल आयसोलेशन जे आहे या आयसोलेशनमध्ये मेंबर्स ऑफ पॉप्युलेशन, एखाद्या पॉप्युलेशनचे मेंबर एकाच जिओग्राफिकल रिजनमध्ये राहत आहेत, एकाच ठिकाणी राहत आहेत, मात्र ते जे मेंबर आहेत ते वेगवेगळ्या इयरमध्ये सेक्शुअली मॅच्युअर होत आहेत किंवा एकाच वर्षाच्या वेगवेगळ्या सीझनमध्ये ते सेक्शुअली मॅच्युअर होत आहेत. तर फॉर एक्झाम्पल काही प्लांटचं आपण एक्झाम्पल बघू शकतो. सो याच्यामध्ये बघा, प्लांट जे आहेत त्यांना फ्लावर्स वेगवेगळ्या सीझनमध्ये येतात. काही प्लांट्सना फ्लावर या सीझनमध्ये येतात, काही प्लांटचे फ्लावर दुसऱ्या सीझनमध्ये येतात. मग आता वेगवेगळ्या सीझनमध्ये जर फ्लावरिंग होत असेल तर मग फ्लावरमधले जे पोलन ग्रेन किंवा त्यांच्यामधलं जे मेटिंग आहे ते मेटिंग जरी ते एकाच जिओग्राफिकल एरियामध्ये असले तरीही होऊ शकत नाही. कारण जेव्हा एका प्लांटला फ्लावर येत आहेत तेव्हा त्यातले पोलन ग्रेन दुसऱ्या प्लांटवरच्या फ्लावरमध्ये जाण्यासाठी त्या प्लांटला फ्लावर आलेलंच नाही आहे, ते या सीझनमध्ये येत नाही आहे तर पुढच्या सीझनमध्ये येत आहे. सो जरी त्यांच्यामध्ये ब्रीडिंग होऊ शकलं असतं तरी मात्र झालं नाही. आणि का झालं नाही? कारण त्यांची सेक्शुअल मॅच्युरिटी जी आहे ती वेगवेगळ्या सीझनमध्ये येते. सो सगळ्यांना समजलं का? बघा, आपण रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन शिकतोय जे जेनेटिक मटेरियल चेंज होण्याने किंवा जीन पूल चेंज होण्याने किंवा स्ट्रक्चर ऑफ जेनायटल ऑर्गन चेंज होण्याने होतं. रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन किंवा आयसोलेटिंग मेकॅनिझम जे आहेत ते दोन आहेत, प्री मेटिंग किंवा प्री झायगोटिक आणि पोस्ट मेटिंग किंवा पोस्ट झायगोटिक आहे. प्री मेटिंगमध्ये एग आणि स्पर्मचं फ्युजन होण्याआधी किंवा फर्टिलायझेशन होण्याआधी त्यांचं फर्टिलायझेशनच प्रिव्हेंट केलं जातं. मग कसं प्रिव्हेंट केलं जातं? बघा, हॅबिटॅट आयसोलेशन यात प्रिव्हेंट कसं झालं फर्टिलायझेशन? तर ऑर्गॅनिझम एकाच जिओग्राफिकल एरियामध्ये मात्र वेगवेगळ्या हॅबिटॅटमध्ये राहत आहेत, त्यामुळे मेल आणि फिमेल गॅमेटचं फर्टिलायझेशन होऊ शकलं नाही. सीझनल आयसोलेशनमध्ये जे मेंबर्स आहेत ते एकाच जिओग्राफिकल एरियामध्ये आहेत, मात्र सेक्शुअल मॅच्युरिटी जी आहे ती वेगवेगळ्या सीझनमध्ये येते, त्यामुळे त्यांच्यामध्ये मेटिंग किंवा फर्टिलायझेशन जे आहे ते होऊ शकत नाही. सो यावेळी फर्टिलायझेशन प्रिव्हेंट झालं. आणि तिसरा जो आहे थर्ड, so third is mechanical isolation. So see, in mechanical isolation, ethological isolation, so in ethological isolation, due to specific mating behavior, members of population do not meet.
तर बघा, हे जे नेक्स्ट सांगितलेलं आहे इथॉलॉजिकल आयसोलेशन, तर याच्यामध्ये इथॉलॉजिकली आयसोलेट होणं म्हणजे काय असतं, तर ड्यू टू स्पेसिफिक मेटिंग बिहेवियर, प्रत्येक स्पेसिसमध्ये प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये मेटिंग बिहेवियर जे आहे ते वेगवेगळं असतं. मग या वेगळ्या मेटिंग बिहेवियरमुळे जरी त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होऊ शकलं असतं तरी मात्र मेटिंग बिहेवियर वेगवेगळं असल्यामुळे ते एकमेकांशी मेटिंग करू शकत नाही. मग आता याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर काही बर्डच्या स्पेसीज आहेत, तर त्या बर्डच्या स्पेसीज जे त्या सेक्शुअल इंटरकोर्ससाठी, पर्टिक्युलरली मेल जो आहे तो सेक्शुअल इंटरकोर्ससाठी फिमेलला जेव्हा कॉल करतो तेव्हा तो कॉल असेल किंवा काही आवाज काढणं असेल किंवा डान्स करणं असेल, तर हा जो त्याचा पॅटर्न आहे मेटिंगचा, तर हा पॅटर्न पर्टिक्युलर त्याच स्पेसीजची फिमेल आयडेंटिफाय करू शकते, दुसऱ्या स्पेसीजची फिमेल आयडेंटिफाय करू शकत नाही. सो मेटिंग बिहेवियर वेगवेगळं असल्यामुळे जरी मेटिंगचं पोटेन्शियल असलं तरी ते ऑर्गॅनिझम एकमेकांशी मेट होत नाहीत किंवा रिप्रोडक्शन करत नाहीत. सो पुन्हा एकदा बघा, इथॉलॉजिकल आयसोलेशन ड्यू टू स्पेसिफिक मेटिंग बिहेवियर, सेक्शुअल इंटरकोर्सचं जे बिहेवियर आहे हे वेगवेगळं असल्यामुळे एकाच पॉप्युलेशनचे जे मेंबर्स आहेत ते मेंबर्स एकमेकांशी मेटिंग करू शकत नाहीत. मग याच्यामध्ये तुम्हाला एक मी एक्झाम्पल सांगितलं बर्ड्सचं, तर सेक्शुअल इंटरकोर्ससाठी किंवा कोर्टशिपसाठी, त्याला कोर्टशिपसुद्धा म्हटलं जातं, याच्यासाठी जेव्हा फिमेलला कॉल केलं जातं तर याचा वेगवेगळा पॅटर्न किंवा तो जो सिग्नल आहे ते वेगवेगळे असतात. जसं की काहींमध्ये सिंगिंग करणं असेल, आवाज काढणं असेल, डान्स करणं असेल, तर हा कॉल पर्टिक्युलर त्याच स्पेसीजची फिमेल आयडेंटिफाय करू शकते, दुसऱ्या स्पेसीजची करू शकत नाही. बिहेवियर वेगळं असल्यामुळे यांच्यामध्ये एकाच पॉप्युलेशनच्या मेंबरमध्ये मेटिंग होऊ शकत नाही. तर हा होता इथॉलॉजिकल आयसोलेशन. नेक्स्ट इज मेकॅनिकल आयसोलेशन. ओके, सो मेकॅनिकल आयसोलेशनमध्ये काय सांगितलेलं आहे बघा, members of two population have different structure of reproductive organ. ओके, सो मेकॅनिकल आयसोलेशनमध्ये काय सांगितलं बघा, एकाच पॉप्युलेशनचे दोन मेंबर असतील तर त्या मेंबरचं रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर वेगवेगळं असतं आणि हे स्ट्रक्चर वेगवेगळं असल्यामुळे त्यांच्यामध्ये मेटिंग होऊ शकत नाही. तर सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा, एकाच पॉप्युलेशनचे दोन मेंबर आहेत, मात्र जेनायटल ऑर्गन किंवा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जे आहेत त्यांचं स्ट्रक्चरच वेगळं आहे, यामुळे त्या दोन मेंबरमध्ये मेटिंग होऊ शकत नाही. सो दीज आर दी 4 टाइप्स ऑफ प्री मेटिंग आयसोलेशन. सो प्री मेटिंग किंवा प्री झायगोटिक आयसोलेशन जे आपण स्टडी केलं, तर याच्यामध्ये मेटिंग होण्याआधीच आयसोलेट झाले. मग का आयसोलेट झाले, मेटिंग का नाही झालं, तर हॅबिटॅट आयसोलेशनमध्ये एकाच जिओग्राफिकल रिजनमध्ये आहेत, मात्र डिफरंट हॅबिटॅटमध्ये आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये मेटिंग नाही झालं. सीझनल आयसोलेशनमध्ये पुन्हा सेम जिओग्राफिकल एरियामध्ये आहेत, मात्र वेगवेगळ्या सीझनमध्ये सेक्शुअल मॅच्युरिटी येते. इथॉलॉजिकल आयसोलेशनमध्ये एकाच ठिकाणी हे मेंबर्स आहेत, मात्र सेक्शुअल बिहेवियर किंवा मेटिंग बिहेवियर जे आहे ते वेगवेगळं आहे. आणि मेकॅनिकल आयसोलेशनमध्ये एकाच पॉप्युलेशनचे दोन मेंबर, त्यांचं स्ट्रक्चर जे आहे जेनायटल ऑर्गनचं ते वेगळं असल्यामुळे त्यांच्यामध्ये मेटिंग होऊ शकत नाही. तर हे वेगवेगळे आपण टाईप स्टडी केले प्री मेटिंग आयसोलेशनचे. यानंतर नेक्स्ट आपण स्टडी करणार आहोत पोस्ट मेटिंग आयसोलेशन. सो पोस्ट मेटिंग आयसोलेशन काय आहे पहा. ओके, पोस्ट मेटिंग और पोस्ट झायगोटिक बॅरियर, याच्यामध्ये जो बॅरियर आहे हा आफ्टर फर्टिलायझेशन किंवा मेटिंग झाल्यानंतरचे हे बॅरियर आहेत. आफ्टर फर्टिलायझेशन म्हणण्यापेक्षा मेटिंगच्या नंतरचे. जसं आपण प्री मेटिंग पाहिलं, ज्याच्यामध्ये एकाच पॉप्युलेशनच्या दोन मेंबरचं मेटिंगच प्रिव्हेंट केलं,
आणि का मेटिंग प्रिव्हेंट झालं, तर एक हॅबिटॅट आयसोलेशनमुळे असेल किंवा 2 सिजनल आयसोलेशन आहे, त्यानंतर इथॉलॉजिकल आयसोलेशन असेल किंवा मेकॅनिकल आयसोलेशन असेल. तर ह्या वेगवेगळ्या रिझनमुळे मेटिंगच झालं नाही, त्यामुळे पुढे ऑर्गॅनिझम फॉर्म होण्याचा प्रश्न आला नाही. आत्ता जे आपण पाहतोय ते आहे पोस्ट मेटिंग ऑर पोस्ट झायगोटिक बॅरियर. आता पोस्ट झायगोटिक बॅरियरमध्ये काय तर बघा, याच्यामध्ये ह्या प्रत्येक केसमध्ये मेटिंग होणार आहे, त्या पॉप्युलेशनच्या दोन्ही मेंबरमध्ये मेटिंग होणार आहे. मात्र मेटिंग झाल्यानंतर सुद्धा तो इंडिव्हिज्युअल सक्सेसफुली डेव्हलप होणार नाही किंवा रिप्रोडक्शन करणार नाही. मग त्याचे काय रिझन आहेत तर ते बघा. फर्स्ट इज गॅमेट मॉर्टॅलिटी. सो गॅमेट हॅव लिमिटेड लाईफस्पॅन. सो गॅमेट जे आहेत यांना लिमिटेड लाईफस्पॅन आहे. गॅमेट म्हणजे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट, तर यांचा लाईफस्पॅन जो आहे तो लिमिटेड असतो. इफ युनियन डू नॉट ऑकर विदिन टाइम पिरियड it result in gamete mortality. बघा, गॅमेट मॉर्टॅलिटीमध्ये सांगितलं की गॅमेटचा लाईफस्पॅन जो आहे तो लिमिटेड असतो. समजा मेटिंग झालं 2 मेंबरमध्ये, मेटिंग झाल्यानंतर गॅमेट जे आहेत ते रिलीज केले जातात. फॉर एक्झाम्पल मेल गॅमेट फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये रिलीज केले. रिलीज केल्यानंतर त्या गॅमेटचा लाईफस्पॅन लिमिटेड असल्यामुळे त्या ड्युरेशनमध्येच, त्या टाईम पिरियडमध्येच जर 2 गॅमेटचं फ्युजन झालं तर ठीक, जर फ्युजन नाही झालं तर ते जे गॅमेट आहेत ते मॉर्टाईल किंवा त्यांची डेथ होते. आणि गॅमेटची डेथ झाल्यानंतर पुन्हा इंडिव्हिज्युअल डेव्हलप होणार नाही. सो गॅमेट मॉर्टॅलिटीमध्ये बघा, पोस्ट मेटिंग झालं आहे 2 इंडिव्हिज्युअल्समध्ये, 2 ऑर्गॅनिझममध्ये. मात्र या मेटिंगमध्ये रिलीज केलेले जे गॅमेट्स आहेत त्या गॅमेटचा लाईफस्पॅन लिमिटेड असल्यामुळे आणि त्या लाईफस्पॅनमध्ये झायगोट तयार न झाल्यामुळे ते गॅमेट मॉर्टाईल होतात, त्यांची डेथ होते. ही होतं गॅमेट मॉर्टॅलिटी. नेक्स्ट आहे झायगोट मॉर्टॅलिटी. ओके, आता याच्यामध्ये एग जो आहे तो फर्टिलाइज होतो. एग इज फर्टिलाइज्ड अँड झायगोट इज फॉर्म. सो एग जो आहे तो फर्टिलाइज होतो आणि झायगोट फॉर्म होतो. बट दॅट झायगोट डाईज ड्यू टू वन ऑर अदर रिझन. तर तो जो झायगोट आहे बघा, मेटिंग झालेलं आहे 2 इंडिव्हिज्युअलचं, 2 ऑर्गॅनिझमचं. मेटिंगमध्ये गॅमेट रिलीज झाले, गॅमेट फ्यूज टाईम पिरियडमध्ये होऊन झायगोटसुद्धा तयार झाला. मात्र काही रिझनमुळे त्या झायगोटची डेथ होते, झायगोट डेव्हलप होत नाही. सो याही ठिकाणी बघा, पोस्ट मेटिंग बॅरियर म्हणजे जरी मेटिंग झालं 2 ऑर्गॅनिझममध्ये तरी आणि 2 गॅमेट जरी फ्यूज होऊन झायगोट तयार झाला तरी तो झायगोट जास्त डेव्हलप नाही होऊ शकला, त्याची डेथ झाली. यामुळे सक्सेसफुल ऑर्गॅनिझम तयार होणार नाही आणि इव्हॉल्युशन पुढे होणार नाही. ओके, सो हे. त्यानंतर नेक्स्ट आहे हायब्रिड स्टरिलिटी. हायब्रिड स्टरिलिटीमध्ये काय सांगितलेलं आहे बघा, हायब्रिड डेव्हलप अप टू मॅच्युरिटी but remain sterile because it do not shows गॅमेटोजेनेसिस. बघा, हायब्रिड स्टरिलिटीमध्ये काय सांगितलेलं आहे तर एकाच पॉप्युलेशनच्या 2 मेंबरमध्ये मेटिंग झालं, गॅमेट ट्रान्सफर झाल्यानंतर त्यांचं फ्युजन होऊन झायगोट तयार झाला. तो झायगोटसुद्धा अलाइव्ह राहिला किंवा डाय नाही झाला आणि झायगोट डेव्हलप होऊन हायब्रिडसुद्धा तयार झाला. तर हा जो हायब्रिड आहे
तो त्याच्या मॅच्युरिटीपर्यंत डेव्हलप होतो, मात्र हा जो हायब्रिड आहे तो गॅमेटोजेनेसिस करू शकत नाही, म्हणजे तो हायब्रिड स्वतः गॅमेट तयार करू शकत नाही आणि तो स्टराईल राहतो. याला म्हटलं जातं हायब्रिड स्टरिलिटी. सो हायब्रिड स्टरिलिटी कळलं का बघा. हायब्रिड डेव्हलप अप टू मॅच्युरिटी बट रिमेन स्टराईल बिकॉज इट डू नॉट शो गॅमेटोजेनेसिस. तर याचे एक्झाम्पल एक म्यूल आहे. म्यूल म्हणजे हॉर्स आणि डॉंकी यांच्यामध्ये मेटिंग करून जो ऑर्गॅनिझम तयार केला जातो, जो साधारण ॲपियरन्सला हॉर्ससारखा दिसतो, मात्र हॉर्स एवढी हाईट नसते, कमी हाईटचा असतो. तर हा जो म्यूल आहे तो मॅच्युरिटीपर्यंत डेव्हलप होतो, मात्र हा स्टराईल राहतो. स्टराईल म्हणजे हा म्यूल रिप्रोडक्शन करू शकत नाही, नवीन ऑर्गॅनिझम तयार करू शकत नाही. सो दिस इज अबाउट दी हायब्रिड स्टरिलिटी. सो पोस्ट मेटिंग बॅरियरमध्ये आपण 3 पॉईंट शिकलो. फर्स्ट गॅमेट मॉर्टिलिटी, सेकंड झायगोट मॉर्टॅलिटी अँड थर्ड हायब्रिड स्टरिलिटी. In gamete mortality, gamete have limited lifespan and due to that limited span, if those gamete are not fused within time duration, that result in gamete mortality or gamete get died. Next, in zygote mortality, in this case there is mating of two organisms. In that mating there is fusion of male and female gamete and zygote is also formed, but due to some reason that zygote dies and organism is not developed. And in hybrid sterility there is mating in organism of a population. After mating, gamete also remain alive and get fused and form zygote. Zygote also remain alive and develop next organism but up to maturity, but that developed hybrid डू नॉट शो गॅमेटोजेनेसिस. डेव्हलप झालेला जो हायब्रिड आहे तो गॅमेटोजेनेसिस दाखवत नाही, म्हणजे तो गॅमेटच तयार करत नाही. गॅमेट नाही तयार झाले तर पुढे रिप्रोडक्शन होणार नाही. तर हा पॉईंट होता आपला पोस्ट मेटिंग और पोस्ट झायगोटिक बॅरियर. सो या ठिकाणी आयसोलेशन हा पॉईंट आपला संपलेला आहे. मी सुरुवातीलाच पॉईंट रिवाईज केला होता. आयसोलेशनमध्ये तुम्हाला सांगितलेलं की आपण मेन 2 टाईप पाहिले, जिओग्राफिकल आयसोलेशन अँड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. जिओग्राफिकल आयसोलेशनमध्ये वेगवेगळे टाईप नाहीत, मात्र जिओग्राफीमुळे म्हणजे रिव्हर, माउंटेन याच्यामुळे ओरिजिनल पॉप्युलेशन डिफरंट ग्रुपमध्ये डिवाईड होतं. आणि रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन जे आहे याच्यामध्ये आपण 2 टाईप पाहिले, प्री मेटिंग आणि पोस्ट मेटिंग. याच्यामध्ये जे प्री मेटिंग आयसोलेशन आहे तर मेटिंग होण्याआधी किंवा मेटिंग प्रिव्हेंट केलं जातं. आणि किती टाईप्स पाहिले आपण, तर 4 टाईप झाले आपले. त्यात फर्स्ट जो आपण स्टडी केला तो होता सीझनल आयसोलेशन, नेक्स्ट मेकॅनिकल आयसोलेशन, इथॉलॉजिकल आयसोलेशन अँड हॅबिटॅट आयसोलेशन. तर हे 4 टाईप आपण पाहिले. आणि सेकंड जे आपण पाहिले पोस्ट मेटिंग. पोस्ट मेटिंगमध्ये आपण 3 स्टडी केलेत, गॅमेट मॉर्टॅलिटी, झायगोट मॉर्टॅलिटी अँड हायब्रिड स्टरिलिटी. सो या ठिकाणी आपली मॉडर्न सिंथेटिक थिअरी जी आहे ती कंप्लीट झालेली आहे. तर यात आपण 3 कन्सेप्ट स्टडी केल्या. त्यातली फर्स्ट कन्सेप्ट आपण पाहिली होती जेनेटिक व्हॅरिएशन. आणि जेनेटिक व्हॅरिएशनचे रिझन्स नीट करा, जीन म्युटेशन, जीन फ्लो, जेनेटिक ड्रिफ्ट, क्रोमोझोमल ॲबरेशन हे ते पॉईंट. याशिवाय नेक्स्ट आपण पाहिलं नॅचरल सिलेक्शन, थोडीफार थिअरी आणि इंडस्ट्रियल मेलॅनिझमचं एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं आहे. आणि फायनली हे आयसोलेशन. आयसोलेशन म्हणजे काय, आयसोलेटिंग मेकॅनिझम काय असतं, आणि 2 टाईप, जिओग्राफिकल आयसोलेशन अँड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. रिप्रोडक्टिव्हचे 2 टाईप, प्री मेटिंग, पोस्ट मेटिंग. प्री मेटिंगचे 4 टाईप, हॅबिटॅट आयसोलेशन, सीझनल आयसोलेशन, इथॉलॉजिकल आयसोलेशन आणि मेकॅनिकल आयसोलेशन. आणि पोस्ट मेटिंगचे 3 टाईप, गॅमेट मॉर्टॅलिटी, जर गॅमेट फ्यूज होऊन झायगोट तयार झाला तर तो झायगोट मॉर्टल असू शकतो, किंवा झायगोट डेव्हलप होऊन जरी हायब्रिड तयार झाला तर तो हायब्रिड स्टराईल राहतो. सो दिस इज अबाउट आयसोलेशन. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतो आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्युमन इव्हॉल्युशन जो लास्ट पॉईंट आहे या लेसनचा तो आपण स्टडी करणार आहोत. सो थँक्यू.